लास्ट इयर सर औरंगाबादला आले होते टीम घेऊन. तर आमची तिथे एक ऑर्गनायझेशन आहे मसिया नावाची, इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशन आहे. तिथे सरांचा एक प्रोग्राम झाला, तिथे त्यांनी बोलवलं होतं. आम्ही गेलो तिथे. तर त्यांनी थोडंसं एक अगदी या ट्रेनिंग प्रोग्राममधला अगदी सारांश मी एकदम छोटी 2-3 गोष्टी सांगितल्या आणि नंतर मला क्लिक झालं. मला वाटतं त्या प्रोग्राममधनं मला वाटतं अशफाक आणि आणखी एक जण असं 2-3 फक्त इंटरेस्ट दाखवला. त्यांना सांगितलं की मी करेन, हा प्रोग्राम जॉईन करेन. सर आले ऑफिसला फॅक्टरीमध्ये. तिथून सुरुवात झाली. मग मागचं 1 वर्ष कसं गेलं ते लक्षात नाही आलं तुमच्या सर्वांसोबत इथं ट्रेनिंगमध्ये. बरोबर 1 वर्ष झालंय आता ऑलमोस्ट, मोर दॅन दॅट. तर चेंज मॅनेजमेंट पासून सुरुवात झाली आणि इथपर्यंत येऊन आपण थांबलोय. आता हे इम्प्लिमेंट करणं चालू आहे. प्रोग्राम फार बेस्ट आहे. रिअली इट इज हेल्पफुल फॉर न्यू बिगिनर्स टू द इंडस्ट्री. याच्या कुठल्या सेशनमध्ये तुम्हाला जरा जास्त आवडलेले सेशन कुठले? याच्यामध्ये सुरुवात जी चेंज मॅनेजमेंट पासून झाली ना, तीच फार महत्वाची होती माझ्यासाठी. कारण मी नोकरी करणारा माणूस होतो. इंडस्ट्रीमध्ये आलं की मेंटॅलिटी अगदी अपसाइड डाऊन चेंज होते. मी आधी समोर बसायचो, आता इकडे बसायला मग लक्षात आलं की इंडस्ट्री चालवताना आपल्याला कसं बदलायला पाहिजे स्वतः. आणि तो बदल घडून आता सरांनी सांगितलं की तुम्ही काय इम्प्लिमेंट केलं. इम्प्लिमेंट काय, पहिले तर आपल्यातच बदल करावा लागतो. हेच कितीतरी दिवस चालणार आहे अजून. करेक्ट, बरोबर. यालाच भरपूर वेळ जातो. कारण अजून मला माइंडसेट चेंज झाली. माइंडसेट चेंज झालाय. त्याच्यानंतर मग ते लोकांना सांगायचं की तुम्ही पण बदला. आता काय होतं की मी जॉब करत होतो, मलाही वाटायचं की आपण थोडंसं डेलिगेट करायला गेलो तर आपली खुर्ची जायची. आता काय होतं, आता समोर जे आमचे मॅनेजर्स वगैरे त्यांना सांग, अरे बाबा शिकव त्यांना, नाही तर तुझं काही खरं नाही, तुझ्यासोबत मला उडवशील. रोजचं चालू आहे. पण ते सांगणं फार गरजेचं आहे. पण ते आधी आपल्याला कळलं पाहिजे की डेलिगेशन किती महत्वाचं आहे. असं चाललंय सर. अच्छा, थँक्यू थँक्यू व्हेरी मच.